प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काढलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रभाग क्रमांक 5 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी, अलका भवर यांची पदयात्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून सुरू करण्यात आली। ही पदयात्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थि विहार, मिलिंदनगर परिसर, GM चौक, जय मल्हार चौक, बुधवार पेठ, संपूर्ण आडवानळ, देशमुख मळा, साठेचाळ, मोठे वस्ती, पठाणचाळ, माशाळ वस्ती या मार्गावरून निघून छत्रपती संभाजी महाराज चौक इथं विसर्जित करण्यात आली। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी राबवण्यात आलेल्या विविध कामांची माहिती मतदारांशी संवादातून मांडण्यात आली। प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज यासारख्या मूलभूत सुविधांसाठी तसंच सर्व समाज घटकांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याकरता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणविषयक प्रश्नांवरही पुढील काळात प्राधान्यानं काम केलं जाईल, अशी माहिती प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, मंदाकिनी तोडकरी आणि अलका भवर यांनी दिली। प्रभाग क्रमांक 5 मधून आम्ही पदयात्रेस सुरुवात केली आहे। इतका छान उत्तम प्रतिसाद मिळत आहे, खरंच ऊर भरून आले आणि मला 100% गॅरंटी या भागातून आम्हाला लीड मिळणार, भरघोस लीड मिळणार आहे। आणि या इथल्या आल्यावर मी ह्यांना शब्द दिला होता की या महिलांना मी घर बसल्या हाताला काम देणार, 100% मी तो दिलेला शब्द पूर्ण करून दाखवेल। धन्यवाद। शपथ घेतली बाबा, आतापर्यंत आम्ही अनेक अडचणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे, समाजकार्य केलेलं आहे। पण आज इथून ज्यावेळेस आज आम्ही प्रभागामध्ये फिरतोय, GM चौक असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल किंवा ह्या ठिकाणी बरेच ह्या ठिकाणी एवढा लोकांचा प्रतिसाद ह्या ठिकाणी मिळतोय। मी गेले 2012च्या वेळेस नगरसेवक होते, 2017च्या वेळेस निवडणूक लढवण्यासाठी ह्या प्रभागाच्या माध्यमातून फेरी मारली होती। पण त्यावेळेस जर तो प्रतिसाद होता त्याच्या अनेक पटीनं आज हे लोकांचं प्रेम आम्हाला गळ्यामध्ये हार घालता घालता सगळ्यांचं प्रेम घेता घेता अक्षरशः मनापासून असं ऊर भरून आला होता। वाटते ह्याचं हे सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे शब्दात सांगणं नक्कीच कठीण आहे। एवढं छान लोकांचं सहकार्य, एवढ्या लोकांचा पाठिंबा आणि प्रेमाची साथ आमच्या सर्व नगरसेवक आणि उमेदवारांना या ठिकाणी मिळत। म्हणजे अशा पद्धतीच्या रस्सी खेच होऊन आम्हाला उमेदवारी मिळाली आहे, कारण आम्ही एवढे सक्षम उमेदवार आहोत आणि सक्षम काम करणार आहोत। गेल्या 2017च्या वेळेस माझ्या मिसेसला या भागातनं निवडून दिलेला आहे, या भागाने दिलेल्या इथल्या लोकांनीच मला मतदान केलेले आहे। त्या मतदानाच्या आणि माझ्या कामाच्या जोरावरच त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळंच मी आज इथं ठामपणे मला उमेदवारी मिळाली आहे। आणि त्या समाजानं भरघोस हे समाधानसुद्धा आज माझ्या समाधान म्हणजे माझ्या नावासारखं मला समाधान वाटण्यासारखं या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे सत्कार केलेले आहेत आणि आमचं ऊर भरून आलेलं आहे की एवढं प्रेम आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी सर्व महिलांनी किंवा पुरुषांनी, यंग जनरेशन असाल, आमच्या माता बहिणी अक्षरशः चालता येत नाही तरीसुद्धा काहीतरी आपल्या समाजासाठी, आपल्या पक्षासाठी काहीतरी करण्यासाठी धडपड पाहतो आम्ही। या सगळ्याच वरून मी मरेपर्यंत फेडणार नाही, मी इथं थांब। येणाऱ्या काळात आम्ही नक्की सांगेन की या वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुखसुविधा देण्यासाठी आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करत आलोच होतो, परंतु येणाऱ्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीसारखे सक्षम नेतृत्व आमच्या पाठीमागे आहे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राचे खणकर असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी म्हणून जी त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली, त्याचबरोबर ह्या सोलापूरमध्ये समांतर जलवाहिनीचा विषय असेल, त्याचबरोबर विमानसेवा असेल किंवा सोलापूर शहर हे स्वच्छता होण्यासाठी जे आपल्या सोलापूर शहराचे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री
जयाभाऊ गोरे यांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला ताकद देण्याचं काम केलं. त्याचबरोबर या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक, देवेंद्रदादा कोटे, त्याचबरोबर सुभाषबापू देशमुख, आमच्या शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचं सर्वांचंच पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा ह्या सर्व नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर शहराच्या कार्यकर्ता म्हणून किंवा या प्रभाग क्रमांक 5च्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू.